अरे बापरे! भीमथडी जत्रेमध्ये इतक्या मोठ्या साईजच्या भाज्या पाहून मला तर खरंच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. तुम्ही नक्कीच या स्टॉलला भेट द्या. हाय, मी हर्षदा. मला माहिती मी खूप दिवसांनी रिटर्न आलेली आहे. कारणच असं काहीतरी होतं. खूप जास्त तब्येत बिघडलेली होती. आवाज निघत नव्हता. त्यामुळं थोडंसे खूप दिवसांनी मी व्लॉग पुन्हा स्टार्ट करते. तर आज काही नाही, बेसिक अशा 2-3 गोष्टी करायला जाणार आहोत आम्ही. संडे आहे, जेवण वगैरे करून आम्ही आत्ता निघालेलो आहे. थोडीशी भूक आहे, झटपटीत काहीतरी खाऊशी वाटलं तर आम्ही बाहेर खाणार आहे नक्कीच. आता आम्ही जाणार आहे भोसरीला. आम्हाला तिथे टाटा सियारा बघायची आहे. फक्त एक नाही का क्युरिओसिटी म्हणून पाहुण्याचे की कशी आहे टाटा सियारा, एवढी हाईप आहे तर नक्कीच बघणार आहे. त्यानंतर ना मे बी मी भीमतडीला जाईन. भीमतडीला आय थिंक 60 रुपीज तिकीट आहे, तर मी भीमतडीला सुद्धा जाणार आहे. थर्ड माझं असणार आहे, मला पुण्यात जायचं आहे, त्यामुळे तिकडे एक जाणार आहे. ह्या 3 गोष्टी माझ्या मनामध्ये आहेत, तर बघूयात कसं कसं प्लॅन आउट होतं ते पुढे. टाटा सियारा तर काही बघायला मिळाली नाही. त्यानंतर ना आम्ही आलो होतो भीमथडीला. भीमथडीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की कॅश स्वतःजवळ बाळगा. कारण ऑनलाईन पेमेंट इथे सगळ्याकडे अनसक्सेसफुल होतात ते. कारण मल्टिपल पेमेंट्स होतात ते, त्यामुळं मे बी. सेकंड गोष्ट म्हणजे इतकी गर्दी होती. संडे होता, बऱ्याच लोकांना सुट्टी होती, तर खूप गर्दी होती. लिटरली एका एका स्टॉलमध्ये इतका गर्दीचा घोळका होता. काय एक्झॅक्टली चालू आहे तिथं कळत सुद्धा नव्हतं. आणि जेवणाचे स्टॉल म्हणा किंवा जिथे काहीतरी वस्तू विकतात तिथे सुद्धा खूप जास्त गर्दी होती. म्हणजे मला लिटरली कुठलाही स्टॉल पाहायलाच मिळाला नाही, इतकी गर्दी होती. त्यामुळे मी फेड अप होऊन लवकरच निघून गेले. तेवढ्या सगळ्यांमध्ये मी फक्त ह्या एका ठिकाणीच हा स्टॉल बघितला, जिथे मला पाहता आलं व्यवस्थितपणाने. कारण इथे थोडेसे कॉस्टली होते आणि लोकं इकडे भटकत सुद्धा नव्हती. तिथे एक सेल्फी बूथ होता. म्हटलं चला एवढं सगळं केलं, ॲटलीस्ट एक सेल्फी तरी काढा. म्हणून मग असा सेल्फी काढून दिवसाचा एंड केला. चला आता मग उद्या